सर्व पालक, विद्यार्थी व इतर उपस्थितांचे मी आनंद निकेतनच्या वतीने मनापासून स्वागत करते। यावर्षी आनंद निकेतनच्या प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलनासाठी आदिवासी संस्कृती ही थीम घ्यावी अशी आमच्यात चर्चा झाली। नवा विषय होता, उत्सुकता होती, पण एक सुप्त भीती। हा विषय आपण योग्यपणे हाताळू शकू की नाही? चुकीचे मेसेजेस तर नाहीत ना जाणार? उदाहरणार्थ, बऱ्याच ठिकाणी आदिवासी म्हणलं की मागास, जंगली, वेगळे, चित्रविचित्र कपडे घालणारे असं दाखवलं जातं। हे खूपच अतिरंजित, अवास्तव असतं। सुरुवातीलाच एक स्पष्ट करते की आदिवासी हे संबोधन आम्ही का निवडलं। आदिवासी हे मूल निवासी, जंगल निवासी किंवा वनवासी, आदिम लोक, अनुसूचित जमाती, एकदेशीय लोक अशा अनेक नावाने ओळखले जातात। आदिवासी हे संबोधन शासन मान्य, सोपे व प्रचलित म्हणून आम्ही स्वीकारत आहोत। आदिवासी म्हणजे मागासलेले या अर्थाने आम्ही हे संबोधन वापरत नाही आहोत। आम्ही आदिवासी ही थीम का निवडली हे आपणा सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे। आपण शहरात राहतो, शहरांना खेडी जवळ आहेत, पण आदिवासी समुदाय तुलनेने लांब, दूर आहेत। त्यांच्या संस्कृतीची पुरेशी माहिती आपल्याला, विशेषतः मुलांना, नसते। ते आपले पूर्वसुरी आहेत, बांधव आहेत आणि अनेक बाबतीत आपल्यापेक्षाही प्रगत आहेत, हे माहीत करून देणं महत्त्वाचं वाटलं। शहर किंवा नागरवस्तीपासून, संस्कृतीपासून दूर, अलिप्त असणारे, स्वतःची संस्कृती असणारे आणि या प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी असं सामान्यपणे म्हणता येईल। ते खरं तर जंगलात, वनात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात राहतात, पण आता शहर खेड्यातही त्यांचा वावर वाढला आहे। भारतात एकूण 700च्या पुढे विविध प्रकारचे आदिवासी समुदाय राहतात। विशेष म्हणजे त्यांची प्रत्येकाची बोली, भाषा, संस्कृती, जगण्याची पद्धती एकमेकांपासून वेगळी आहे। 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी लोकसंख्या 8.5% आहे। महाराष्ट्रात ती जवळपास 10% आहे। नाशिक जिल्ह्यात तर ती आणखी जास्त, म्हणजे 25% आहे। नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण अशा तालुक्यात महादेव कोळी, कोकणा, ठाकर, भिल्ल, वारली, डांग, कातकरी असे आदिवासी समुदाय राहतात। भारतातील बहुतांश आदिवासी शेती करतात, मासेमारी, पशुपालन करतात। जंगलातील संसाधने, कलाकुसर, मजुरी यांच्या आधारे जीवन जगतात। जगण्यासाठी पुरेसा रोजगार नसल्याने खूप मोठ्या संख्येने आदिवासींना दरवर्षी स्थलांतर करावं लागतं। भारत हा सामाजिक, सांस्कृतिक विविधता असणारा देश आहे। भाषा, प्रांत, धर्म, परंपरा, रीतिरिवाज, वेशभूषा, संस्कृती अशा अनेक पातळ्यांवरची भारतातली विविधता आपल्याला श्रीमंत करणारी आहे। म्हणूनही भारत महान आहे। आदिवासींनी ही संस्कृती आणखी कशी वाढवली याचं काही प्रमाणात दर्शन व्हावं असं वाटतं। आदिवासी समुदायांची विविधता आपल्याला कळावी, त्यांची गाणी, त्यांचा निसर्ग, रीतिरिवाज, भाषा, नृत्य, कला, संस्कृती यांची ओळख आपल्याला व्हावी, हाही हेतू। आदिवासी म्हणजे मागासलेले हे खरं नाही। आदिवासी मोठ्या प्रमाणात गरीब आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, पण ते ब्रिटिशांच्या व आपल्या कायदे विकास धोरणांमुळे, शहर केंद्रित विकासामुळे प्रामुख्याने निर्माण झालेले आहेत। उलट अनेक बाबतीत आदिवासी आपल्या पुढे आहेत। ते निसर्गाचा सांभाळ करतात, भारतातील जंगले त्यांच्यामुळे राखली गेली। ते लोभी नाहीत, सुखी समाधानी आहेत। ते एकोप्याने, गुण्यागोविंदाने राहतात। असे त्यांचे अनेक गुण आपण अनुकरण्याजोगे आहेत, हे कळावे। तसेच त्यांच्या प्रश्नांची थोड्याफार प्रमाणात का होईना जाणीव व्हावी, हा या थीमचा उद्देश। मुलं लहान आहेत, त्यांना हे कितपत कळेल अशी शंकाही आम्हाला होती,
पण स्नेहसंमेलनातील कार्यक्रम, त्यांची प्रॅक्टिस, तज्ज्ञांशी चर्चा यातून हे काही प्रमाणात का होईना पोहोचेल, संवेदना, समवेदना निर्माण होतील अशी आशाही आहे. सर्व आदिवासी स्वतःला कोया म्हणजे माणूस समजतात. ते आणि जगातील सर्वच ठिकाणची विविध माणसं यांच्यात एक नातं आहे, माणुसकीचं, माणूसपणाचं. आपण त्यांच्याशी जोडलेलो आहोत, बांधव म्हणून बांधलेले आहोत. आपल्यालाही त्यांची काळजी, दोस्ती हवी. सर्वात शेवटी आम्ही शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आदिवासी समाज घटकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लेख, कविता वाचल्या, अभ्यासक यांच्याशी संवाद, आदिवासींच्या ज्ञानानुभवाचं एक वेगळं क्षेत्र समोर आलं. उपक्रमांमध्ये, आमच्या जाणीवांमध्ये उलगडत राहील. आजच्या स्नेहसंमेलनामध्ये हे सर्व कसं उलगडतं ते आता आपण प्रत्यक्षच बघूया. आणि हां, आपला हा जो पाठपडदा आहे तो आम्ही वेगवेगळ्या भागातील आदिवासींच्या कलाकृतींच्या आधारे तयार केलेला आहे. धन्यवाद. मी आर्या. मी गौरव. गौरव, तुला गोनी दांडेकर माहिती आहेत का? त्यांचं किल्ले हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तेच ना? हो, तेच. ते किल्ल्यांवर भटकंती करायचे. एकदा त्यांचा ठाकर वस्तीत मुक्काम होता. तिथे घडलेली गोष्ट कोणीतरी आदिवासींनी दांडेकरांना सांगितली. इंटरेस्टिंग असेल नक्कीच. हो, त्याच गोष्टीवर जब्बार पटेल यांनी जैत रे जैत हा सिनेमा तयार केलाय. त्यात एका आदिवासीच्या जिद्दीची कहाणी आहे. आलं लक्षात. याच सिनेमातल्या एका गाण्यावर पहिलीची मुलं नाच करणार आहेत, तो बघूया. या डोंगर वस्तीवर शंभूची पाखर त्याच्या पंखात त्याच्या पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर
आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून त्या जिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरलिया झालं या चांबऱ्या गर्दीत मांडून शिवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची ही कविता कवी ना. धो. महानोर यांची आहे. बोलत काय बसलोय आपण? पुढचं वारली नृत्य बघायचंय ना. वारली लोक सण, लग्न समारंभ अशा प्रसंगी गाणं म्हणत एकत्र नाच करतात. ढोल, तारपा आणि इतर वाद्यही साथीला असतात. महाराष्ट्रातील वारली समुदायाचं एक महत्त्वाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे वारली लोकनृत्य. चला पाहूया, पहिलीची मुलं ते दाखवतायत.
को मिदले का, होद को मिदले का. काय म्हणतोयस तू? मला नाही समजलं. अगं, ही संथाली भाषेतली म्हण आहे, होद को मिदले का. ही म्हण समानता आणि एकतेची भावना दर्शवते. खरं आहे. आदिवासींचं वैशिष्ट्य म्हणजे ते समानता व एकतेने राहतात. तसेच त्यांचं साहित्य, परंपरा, वेशभूषाही वैशिष्ट्यपूर्ण असतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील आदिवासींच्या काही वेशभूषा पाहूया. सादर करत आहे इयत्ता पहिली. जय जोहार. नमस्कार. बैगा ही भारतातील एक प्राचीन आणि प्रमुख आदिम जमात आहे. आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रात राहतो. आम्ही निसर्गाला देव मानतो. तसेच बुढा देव म्हणजे उंबराचे झाड, ठाकूर देव म्हणजे गावाची जमीन यांची पूजा करतो. चरेता या औषधी वनस्पतीचीही आम्ही पूजा करतो. वनाचे रक्षण करणे, पशुपालन आणि शेती हे आमचे मुख्य व्यवसाय आहेत. दसरा, होळी, हरळदेवीचा उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करतो. धन्यवाद. जय सेवा. नमस्कार. आम्ही भारतातील एक प्रमुख आदिवासी जमात गोंड आहोत. आमची संस्कृती समृद्ध आहे. आमची बोली भाषा गोंडी आहे. सण उत्सवाच्या वेळी धर्मुरी हा पारंपरिक नाच करतो. नवीन धान्य येते त्यावेळी केलो हा सण साजरा करतो. तर पशुपक्ष्यांचे आभार मानण्यासाठी पोलो हा सण साजरा करतो. आणि होळी हा रंगांचा सण तर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गोंड चित्रकला ही विशेष शैली आणि रंगांसाठी प्रसिद्ध आहे. यात निसर्ग, पशुपक्षी आणि लोककथा असतात. आम्ही सूर्य, चंद्र, पर्वत, नदी आणि वृक्ष यांची पूजा करतो. धन्यवाद. नमस्कार. आम्ही लेपचा भारतातील सिक्कीम राज्य व पश्चिम बंगालमधील प्राचीन व मूळ रहिवासी. आम्ही निसर्गाशी खूप जवळून जोडलेली आहोत. आम्हाला डोंगाची मुले असेही म्हणतात. आम्ही लेपच्या नावाचीच भाषा बोलतो आणि आमच्याशी स्वतंत्र लिपी आहे. आमचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. यात प्रामुख्याने भात, वेलची आणि संत्रीची लागवड केली जाते. आमचे मुख्य जेवणही भात आहे. आम्ही बांबूपासून बनवलेली वाद्य वापरतो आणि आमचे संगीतही निसर्ग आणि पर्वतांच्या गोष्टींवरच असते. कांचनजंगा या पर्वताची पूजा करतो. नामसूंग हा सण नवीन वर्ष म्हणून साजरा करतो. धन्यवाद. आम्ही जय जोहार. नमस्कार. आम्ही महाराष्ट्र
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व छत्तीसगड येथे राहतं. जिथे राहतं त्याला पारदवाडा असेही म्हणतात. आमची संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे आणि आम्ही निसर्गाचीच पूजा करतो. त्याच वेळी नाचही करतो. आजारी असताना वनस्पतींचा औषध म्हणून उपयोग करतो. हा नाच उत्साही व गतिमान असतो. आम्ही बांबूच्या वस्तू, मातीची भांडी तयार करतो. धन्यवाद. राम राम. नमस्कार. राजस्थानातील एक प्रमुख आदिवासी जमात म्हणजे बंजारा. आम्ही समृद्ध संस्कृती आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहोत. बंजारा म्हणजे वनवासी किंवा जंगलात राहणारे. आम्ही सिंधू संस्कृतीशी जोडले गेलो आहोत. आमची भाषा बंजारी आहे. व्यापार करणे, सैनिकांना साहित्य पुरवणे अशी कामे पूर्वी करत होतो. तीज, होळी आणि दिवाळी हे सण आनंदाने व एकत्र साजरे करतो. धन्यवाद. पढाई रे गोडी जीव रे गोडी, पढाई रे गोडी जीव रे गोडी. आता हे कुठलं गाणं? कोरकू भाषेतलं. या ओळीचा अर्थ आहे शिकण्यात गोडी जीवनात गोडी. हो, समजलं. इयत्ता पहिलीच्या शाळेला जायचं या नाटकातल्या शिक्षिका पाड्यावरच्या मुलांना हेच सांगतायत. चल मग प्रत्यक्ष नाटकच बघूया. हे नाटक आपल्या मुख्याध्यापिका निलिमाताईंनी लिहिलंय. आज माझ्या हातात बदलीची ऑर्डर येऊन पडली आहे. काय सांगतेस? बदली? कुठल्या गावाला ग? वाचते ना, नाशिक मध्येच पेठ तालुक्यात काकडपाडा वस्तीवरची शाळा. बापरे, कठीणच आहे ग. नावही मी पहिल्यांदाच ऐकते. थांब, आपण लोकेशन आणि बाकी सविस्तर माहिती गुगलवर सर्च करूया. बापरे, किती आतमध्ये आहे गाव. रस्ताही दिसत नाहीये. बस तरी जाते की नाही कुणास ठाऊक. कशी जाणार मी? मला तर बाई भीतीच वाटते. आदिवासी बहुल तालुका आहे असं दिसते. कोण कठीणच आहे ग बाई. जाऊ दे, तू दे सोडून हे जिल्हा परिषदेची नोकरी. एका छान भारी शाळेत अर्ज देऊन टाक. नकोच ती बदलीची कटकट. आणि जास्तीची कामही किती लावतात. मतदान काय, जनगणना काय. आता तर भटकी कुत्री मोजायचं काम सुद्धा दिले शिक्षकांना. तू राजीनामा देऊन टाक सरळ. नाही ग, मला लहान मुलांना शिकवायला मनापासून आवडतं. सुरुवातीला त्रास होईल थोडा, पण नवीन अनुभव तरी मिळेल. बघूया तरी. नसेल येण्या जाण्याची सोय तर मी तिथेच राहील. राजीनामा नाही देणार. बघूया तरी काय होत आहे ते. नमस्कार बाबा. राम राम. कोण तुम्ही? इथं कशा पायी आल्यात? कोणाकडे काम काढलं? अहो, इथं बदली झाली माझी या शाळेत. आजपासून जॉईन व्हायला सांगितलंय मला. नाशिकहून आली मी. काय सांगता? असं का म्हणता बाबा? अहो बाई, काय सांगू तुम्हासनी. इथं वस्तीवर कोणी शिकवायला येत नाही. आलं तरी मी टिकत नाही. बाकी कोणी राहिलं नाही, पण मी राहणार. मुलांना शिकवणार. बघाच तुम्ही. अहो, पण मुलं कुठे आहे? आज शाळेला आली नाही का? अहो, आधीचा मास्तर गेला पळून. ही वांद्र कशाला राहते तिथं जागेवर? ती गेली रानातून डाळायला. अच्छा, तर त्यांना शोधून आणावं लागणार. अनुताई, चला. आपलं नाव अनुजा आहे, तर आपल्याला पण अनुताई वाघ यांच्यासारखंच काम करावं लागणार. नाही तरी शिकून काय उपयोग आहे?
नोकऱ्या बी गावानं त्यासनी. असं का म्हणता बाबा? नोकरी मिळेल, नाही तर काहीतरी व्यवसाय करता येईल. कोणी फसवणार नाही त्यांना. आजच्या जगात शिक्षणाला खूप महत्व आहे. बरं बरं बाई, तुम्ही एवढं म्हणताय तर करा काहीतरी. आम्ही चाललो. काय ग मुलींनो, काय करताय? मी येऊ का खेळायला? तुम्ही कोण? इथं कशा पायी आल्यात? नवीन मास्तरीन दिसताय. बरोबर ओळखलंस. कसं काय ग? त्यात काय, तुम्ही तर मास्तरीनी सारख्याच दिसतात नव का? एकदम टिपटाप. याल आणि 4 दिवसात पळून जाल. मी काही पळून जाणार नाही बरं का. नाव सांगा बघू तुमची. माझं नाव भीमा, हिचं नाव धना आणि हिचं नाव यमी. आणि तुमचं नाव काय? माझं नाव अनुजा. मी आता इथेच राहणार आणि तुमची शाळा चालवणार. चालेल ना? चालेल की. आम्हाला आवडतं शाळेत जायला. भारी वाटतं. चला आता बाकीच्या मुलांना घेऊन येऊ. अरे महाद्या, काय करायला? चल की शाळेत. बघ नवीन बाई आल्याय. काय नवीन बाई? कशाला? मी नाही यायचा. अरे कशा पायी नाही म्हणतोस? आता शाळेत येऊ तर आजच्याला काय खाऊ? मासळी गावती का बघतोय मी. दुपारच्याला बघ की मासळी. आता चल आमच्या संग. चल ये तू. कुठे जायचं? बाकीच्या पोरांना शोधायला. राम राम बाई. राम राम. माधू कसा आहेस तू? चांगलं चाललं होतं का बाई? चांगलं चाललं होतं की बाई आमचं. तुम्ही कशाला आलात? अजून चांगलं व्हावं म्हणून आले. चल तुझे बाकीचे मित्र दाखव. ते गेले रानात शेळ्या घेऊन. थांबा मी आवाज देतो. अरे गण्या, गोंदिया, भिक्या, परश्या, या की सगळे इकडं. काय झालं रे? बिबट्या आला की काय? बिबट्या नाही, बाई आल्यात बाई. शाळेच्या. तुम्हाला शाळेत न्यायला आलोय मी. शाळेत कशा पायी? आज काय शिकवणार शाळेत? काय म्हणजे? सगळंच शिकवणार. लिहायला, वाचायला, मोजणी करायला. शेळ्या चरायला नेत होता, मोजणीच करतो आम्ही रोज. आता असं करतो, तेवढा गोट्याचा डाव खेळून मग येतो शाळेला. तोपर्यंत बाच्चांना घेऊन जा तुम्ही. हे बघा, शाळेत अजून तुम्हाला खूप गोष्टी शिकायच्या आहेत. खेळताना जशी मजा येते तशी तुम्हाला शाळेत सुद्धा येईल. गोट्या पण घेऊन जा शाळेत. चला तर. आमच्याकडं कापडं नाही शाळेची. ते गणवेश बी नाही, बुट बी नाही आमच्याकडं. मग कसं यायचं आम्ही? ते आपण नंतर बघू. आता जसे आहात तसे या. पण मी काय म्हणतो, आज इथेच तर घेऊ की शाळा. आमची गोरं तिथे चरायला गेलीये. ते आल्याशिवाय येता नाहीये. बरं, आज आपण रानातली शाळा घेऊ. पण माझी एक अट आहे. आज मी तुमचं ऐकते. आज तुम्ही मला या रानातल्या गमती जमती दाखवा. आणि उद्यापासून मात्र सगळ्यांनी वेळेवर शाळेत यायचं. चालेल? आहे मंजूर? मंजूर. या दोघी कोण आणि कुठे होतात तुम्ही? माझे नाव सीता. मी ना स्वयंपाक करत होते आणि या बारक्याला सांभाळत होते. बाबांनी सांगितलं की नवीन बाई आलाय.
म्हणून मी लगेच इथे आली. बाई, मी या बारक्याला घेऊन आला तर चालेल का? नाही तर माझी माय मला येऊ नाही द्यायची. चालेल, तू ये म्हणजे झालं. तो राहील कोणाजवळ? बाई, मला बी यायचंय, पण माझी माय नाही ऐकत. ती म्हणती या बारकीला कोण सांभाळत, वावरात कोण जाईल. तुम्ही याल का बाई माझ्या घरला? चालेल चालेल, तू काळजी करू नकोस, मी समजावेल तुझ्या आईला. आपल्याला रान बघायचंय ना, चला तर मग. चला चला. सांभाळून चला बाई, काटा आहेत तिकडे. हे बघा भाऊचं झाड, याला मी देव मानतो. याचे लाकडं घरात वापरायला पण चालता, फुलं खायला पण चालता. हे बघा बाई, ही भाजी लई आवडते आम्हाला. ही कसली भाजी? फांदीची भाजी. फांदीची? कसलं गमतीशीर नाव आहे फांदीची भाजी. किती शांत वाटते इथे. तळ्यावर पाणी प्यायला वाघ आलाय बाई. हो का? बरं बरं, सांभाळून चला रे पोरांनो, खाली काहीतरी विंचू काटा असायचा. तुम्ही सांभाळून जरा वेळ बघा पाजळ काय. हात नका लावू, याला लय खाज येती. बाई, त्या झाडावर लई वांदे फळं खायला. बापरे, तुम्हाला भीती नाही वाटत? वांदरांना कोण भीत? आम्ही तर साप, विंचू, खेकडे बी पकडतो. बिबट्याचा बी व्याव नाही आम्हाला. वा वा, किती शूर आणि धाडसे आहात तुम्ही. तुम्हाला कसलीच भीती नाही म्हणायची? नाही कसली. या बिक्याला गणिताचं नाव तरी काढलं तरी टरकते. आणि या परीक्षा आली रे आली का बिमार पडतो या. चला तर थोड्या वेळात अंधार पडेल, त्याच्यात घरी जाऊ. उद्यापासून मात्र सगळ्यांनी वेळेवर शाळेत यायचं. पण आम्हाला काही येईल का बाई? शाळेत शिकवलेलं डोसक्यातच घुसत नाही आणि वर्गात बसायला पण आवडत नाही. न जमायला काय झालं? सगळं जमेल, समजेल. अरे तुम्ही किती हुशार आहात. तुम्हाला या रानाची, इथले किडे मुंग्यांची, पक्ष्यांची, प्राण्यांची अगदी खडा न खडा माहितीये. शाळेतही तुम्ही असंच नाव काढाल आणि वर्गात बसायचं म्हणाल तर आपण अर्धी शाळा वर्गात आणि अर्धी शाळा बाहेर घेऊ. या नक्की. आता जायचं रानाला, जायचं रानाला, गुराढोरांना आणायला, जायचं रानाला. उद्या साळला यायचं साळला, लई अभ्यास करायला. उद्या यायचं साळला. धन्यवाद. हे साई.